गोंदिया जिल्ह्यातील किडंगीपार येथे नव्यानं सुरू करण्यात आलेल्या देशी दारू दुकानाविरोधात गावातील महिलांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय। दारू दुकान त्वरित बंद करा या मागणीसाठी शेकडो महिलांनी तहसील कार्यालयावर एल्गार पुकारला। प्रशासनाला निवेदनं देऊनही कारवाई न झाल्यास येत्या 20 फेब्रुवारीला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या रणरागिणींनी दिला आहे। किडंगीपार येथील हे दारू दुकान गावालगत आणि मुख्य रस्त्याच्या कडेला सुरू करण्यात आले आहे। विशेष म्हणजे हे दुकान शाळेच्या अगदी जवळ असल्याने परिसरातील शैक्षणिक वातावरणावर याचा परिणाम होत आहे। दुकानासमोर पार्किंगची व्यवस्था नसल्याने मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी होते, ज्यामुळे अपघाताची टांगती तलवार कायम आहे। महिलांच्या मते मद्यधुंद व्यक्तींच्या वावरामुळे शाळेत जाणाऱ्या मुली आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। गावात दारू दुकान असल्यास व्यसनाधीनता वाढेल आणि अनेक हस्ती खेळती कुटुंबे उद्ध्वस्त होतील अशी भीती महिलांनी निवेदनात व्यक्त केली आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन आणि नगरपरिषद प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास 20 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता सर्व महिला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। निवेदन देणाऱ्या महिलांनी स्पष्ट केलंय की शांतता आणि सुव्यवस्थेसाठी हे दुकान बंद होणे अनिवार्य आहे। आता या जनआक्रोशाची दखल घेऊन प्रशासन दारू दुकानाची परवानगी रद्द करणार का याकडे संपूर्ण गोंदिया तालुक्याचं लक्ष लागलंय। नमस्कार, माझे पूर्ण नाव वनिता शंकरराव ब्राह्मणकर, मुक्काम जवरी। आज आम्ही किडंगीपारचे सर्व रहिवासी इथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तहसील ऑफिसला उपस्थित झालेलो आहोत आणि त्याच्या मागचं कारण एक असं आहे की किडंगीपारमध्ये मध्यस्थी गावामध्ये येणाऱ्या टोल नाक्यामध्ये आणि त्या मार्गाला फुटणारे 2 ते 4 फाटे आहेत आणि त्या फाट्यांच्यावरती एक शासकीय ITS सुद्धा आहे, त्याचप्रमाणे एक शाळासुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे एक प्रायमरी शाळासुद्धा आहे। त्याच्या अंतर्गत येणाऱ्या मार्गावर आपल्या आमगावचे अतुल जयस्वाल असे काही नामांकित व्यक्ती आहेत, त्यांनी त्या गावामध्ये दारूभट्टी ओपनिंग केलेली आहे आणि ह्या ओपनिंगला सध्या 2 ते 3 दिवस झालेले आहेत। पण त्याच्या मागेचा एक उद्देश आहे की आम्ही गावकरी आता सर्व रोडावर आलेले आहोत, कारण की किडंगीपारपासून आमगाव हा मार्ग जास्त लांब नसल्यामुळे तरी पण गावकरी येणारे लोक आमगावमधून एवढे वेशनी होऊन येतात आणि घरी कुटुंब एवढा त्रास सहन करत आहे की त्याची काही हद नाही आहे। आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आमगाव सोडून जर गावामध्ये मिळत असेल तर याकरिता तर जयस्वाल साहेबांना सुद्धा आमची 10 वोटांची विनंती आहे की त्यांनी आपली दारूभट्टी तिथून हटवून घ्यावे आणि जर 20 तारखेपर्यंत त्यांनी दारूभट्टीचा काही मार्ग काढला नाही किंवा त्याचे नियोजन केलं नाही तर सर्व गावकरी मोठा मोर्चा काढून उपोषणावर उतरणार आहेत। आणि त्याच्यानंतर आमची आजची निवेदन प्रत अशी आहे की आम्ही कांबळे मॅडमवर भेटायला आलो की मॅडम जमेपर्यंत आमच्या दिलेल्या निवेदनावर विचार करावे आणि त्यांचे नियोजन काय आहेत आणि त्यांच्या आमच्या दिलेल्या निवेदन प्रत काय आहे आणि त्यांची येणारे विचार काय आहेत ते आम्हाला संकल्पने सांगून द्यावा। माझं नाव चुनेश्वरी हरिणखेडे आहे। मी किडंगीपारला राहतो। माझ्या गावी दारूभट्टी सुरू झाली आहे कालपासून, म्हणून दारूभट्टी बंद करण्यासाठी आम्ही एवढ्या बाया मोर्चा आणला आहे। दारूभट्टी बंद झाल्याच पाहिजे। याबद्दल तुम्ही कोणाकोणाला निवेदन दिलेले आहेत? आता पहिला निवेदन तहसीलदार मॅडमला, आता दुसरा मॅडम नगर परिषदला, तिसरा देऊन आम्ही पोलीस ठाण्याला, तुमचे एक जिल्हा अधिकारीला। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।